नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण बेसनचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत। हे लाडू छान असे रवाळ तयार होतात, खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत। बघा किती छान रंग आलाय आणि याच्यात मी तुपाचं प्रमाणही अगदी व्यवस्थित सांगितले, जेणेकरून तुमच्या लाडूचा आकार बदलणार नाही। हे बघा किती छान लाडू तयार झालेत, तर असे तुम्हीही नक्की ट्राय करा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। लाडू करण्यासाठी इथे मी 4 कप बेसन घेतले। आता या 250 ml च्या कपने मी हे बेसन आणि हे सगळं साहित्य मोजून घेतले। तर तुमच्याकडे असेल तर असा कप वापरा, नाही तर मोठी वाटी घ्या। त्यासाठी 2 कप पिठी साखर घेतली, ही मी घरातच दळली आहे। 1 कप आपण तूप घेतले, तूप पातळ करून मोजायचं 1 कप। आणि वेलची आणि आपलं जायफळ असतं त्याची पावडर मी करून घेतली आहे। आता बेसनचं पीठ करण्यासाठी मी पहिला डाळ मंद आचेवरती भाजली आणि छान भाजल्यानंतर तिला गरणीतून असं रवाळ असं दळून आणलं। बारीक नाही दळायचं, हे बघा असं थोडं रवाळ ठेवायचं, म्हणजे खाताना लाडू आपल्या टाळ्याला चिकटत नाही। असं मी रवाळ दळून आणले। आता चला लाडू करायला सुरुवात करूया। बेसन भाजण्यासाठी इथे बाजूला मी एक कढई ठेवली आहे। कढई थोडी गरम करून घ्यायची। आता आपण जे 1 कप तूप पातळ करून मोजून घेतले ते घ्यायचं। आता हे सगळं तूप एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करत तूप घालायचं आहे। आता मी सुरुवातीला निम्मं तूप घालून घेते। आपल्याला अंदाज घेत तूप घालायचं आहे, नाहीतर एकदम घातलं आणि जर ते खूप पातळ झालं तर लाडू सरळ होणार नाहीत। त्यामुळे पहिला मी निम्मं घातलं आहे। तूप थोडं हलकं गरम झालं की आपण जे 4 कप बेसन घेतलं आहे ते याच्यात घालूया। आणि बेसन भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस अजिबात मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळं बेसन असं हळूहळू भाजून घ्यायचं आहे। आणि बेसन भाजत भाजतच आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे। हे बघा असं सगळं व्यवस्थित मिक्स करत बेसन आपल्याला भाजायचं आहे। आता हे थोडंसं मी सुरुवातीला भाजून घेते। आता इथे एक सुरुवातीला 5-6 मिनिटं मी थोडं बेसन भाजून घेतलं आहे। परत मी थोडं तूप घालते। असं थोड्या थोड्या वेळाने बेसन जसं गरम होईल ना तसं थोडं थोडं तूप घालायचं। परत हे मिक्स करायचं आणि ह्या बेसनामध्ये ज्या गुठळ्या होतात त्या आपण व्यवस्थित मोडून घ्यायच्या, म्हणजे आपण बेसन भाजतानाच त्यांना असं दाबत दाबत त्या गुठळ्या मोडायच्या। हे बघा। आणि शक्यतो काय करायचं, काही जण कच्चीच डाळ दळून आणतात, तसं नाही करायचं। डाळ थोडी भाजायची आणि मग ती दळून आणायची, म्हणजे आपल्याला बेसन भाजायला थोडा कमी वेळ लागतो। आणि जितकं तुम्ही चांगलं छान बारीक गॅसवरती बेसन भाजणार तेवढा तुमचा लाडू खूप छान, म्हणजे कलरही छान येतो आणि टेस्टलाही खूप छान होतं। तर आता थोडं बेसन भाजून घेऊया। आता इथे बघा अजूनही आपल्याला बेसन कोरडं दिसतंय। परत त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं। असं का थोडं थोडं का घालायचं असतं, तर कधी कधी काय होतं, आपली डाळ खूप जुनी असते। जर डाळ खूप जुनी असेल तर ते जास्त तूप ओढून घेतं आणि जर डाळ नवीन असेल तर त्याला तूप कमी लागतं। त्यामुळं आपण अंदाज घेत घेत तूप घालायचं आहे। हे बघा असं मिक्स करायचं, गुठळ्या मोडायच्या। आता परत याला मी अजून भाजून घेते। आता इथे बेसन भाजत मला एक 15 ते 20 मिनटं झाले। तुम्हाला दिसतंय की बेसनचा थोडा हलका रंग बदलला आहे। असं गुठळ्या मोडत मोडत मी हे बेसन कमी गॅसवरच भाजते आहे, एकदम कमी। आता जे अजून थोडं तूप घालूया। आता हे तूप मी जे आपण 1 कप तूप घेतलं आहे त्यातलंच घालते आहे, मला अजून तूप लागतं आहे। हे बघा आता परत एकदा याला थोडं भाजून घेऊया। आता इथे एक अंदाजे 25 मिनटं झाली आहेत। आता जे राहिलेलं तूप आहे तेही मी सगळं घालून घेते, मला अजूनही ते कोरडं वाटतं आहे। आता मी ते 1 कप तूप होतं ते सगळं घातलं आहे। आता हे परत मिक्स करूया। आता मी झारा घेतला आहे, कारण झाऱ्यानं आपल्याला त्या ज्या गुठळ्या आहेत, ज्या गाठी होतात पिठाच्या, त्या मोडायला बरं पडतं। त्यामुळं मी हे असं झाऱ्याने दाबत दाबत पीठ भाजून घेते। जसं पीठ भाजलं जाणार तसं तूप रिलीज करणार। आता मी अजून थोडा वेळ याला भाजते। आता इथे बेसन भाजत एक अर्धा तास झाला आहे। बघा पिठाचा रंग अजून थोडा बदलला आहे आणि आता ह्याच्यातून तूप बाहेर पडायला सुरुवात झाली आहे। याला असं दाबत दाबत आपण भाजायचं आहे, गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता अजून भाजूया आपण ह्याला। आता इथे मला थोडं तूप अजून कमी वाटतं आहे, तर मी
अजून 2 चमचे तूप घालते, म्हणजे सुरुवातीचं 1 कप तूप आणि अजून 2 चमचे, आणि याला परत असं मिक्स करून त्याला परत थोडं भाजून घेते. आता इथं बेसन भाजत एक 40 मिनटं होत आली आहेत. हे बघा, हे असं व्हायला पाहिजे. इतकं असं म्हणजे बेसन इतपत होईपर्यंत आपल्याला त्याच्यात तूप घालायचं. हे बरोबर झालं आहे आणि भाजतही आलं आहे. आता अजून एक 5 ते 10 मिनटात हे बेसन भाजून तयार होईल. तर याला अजून थोडंसं परतून घेऊया. आता इथे बघा, हे बेसन छान भाजत आलं आहे. रंगही फार छान आला आहे. असा रंग येईपर्यंत आपल्याला बेसन भाजायचं आहे, तरच आपले लाडू छान खमंग होणार. आणि याला आता आपल्याला रवाळ टेक्स्चर आणायचं आहे, म्हणजे ते खाताना आपल्या टाळ्याला चिकटत नाही. त्यासाठी काय करायचं सांगते. इथे मी एक 2-3 चमचे दूध याच्यावर शिंपडणार आहे. असं पिठावरती शिंपडून घ्यायचं आणि ते व्यवस्थित सगळं एकसारखं हलवायचं, सगळ्या पिठात मिक्स करायचं. आता तुम्हाला दिसत असेल पीठ छान असं हलकं झालं आहे बघा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशाने काय होतं, लाडू खाताना आपल्या टाळ्याला चिकटत नाही, लाडू छान होतो. दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलात तरी चालेल, यानं अजिबात लाडू बिघडत नाही. आता परत याला परतून घेऊया. आता इथं मी दूध घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता आपलं बेसन भाजून छान तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे परातीत काढून घेऊया. आता भाजलेलं पीठ मी या मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि ते असं पसरायचं व्यवस्थित, म्हणजे ते लवकर थंड होतं. कढईतच असं ठेवायचं नाही. आता मी मुद्दाम मोठी परात घेतली आहे, म्हणजे आपण नंतर याच्यातच साखर मिक्स करून याच्यातच सगळं मिक्स करू शकतो. जर कढईतच ठेवलं पीठ तर ते खाली लागेल, मग ते सारखं आपल्याला पीठ हलवत बसायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, सरळ मोठ्या परातीत काढून पसरून ठेवलं आहे. हे बघा, आता काय करायचं, हे पीठ असंच ठेवायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. गरम किंवा कोमट असताना याच्यामध्ये साखर घालू नका, नाहीतर ते खूप मिश्रण पातळ होईल. तर आता हे थंड करून घेऊया. आता इथे हे पीठ व्यवस्थित गार झालं आहे बघा. आपण घेतलेलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे. हे पीठ जराही पातळ नाही झालं. आता हे गार झाल्यावरती असं मी सगळं मोकळं करून घेते. म्हणून आपण काय करायचं, गार झाल्यावरच साखर घालायची, नाहीतर ते असं खूप पातळ होतं आणि त्या लाडूला व्यवस्थित आकार येत नाही. तुम्ही जसं ठेवाल तसा त्या लाडूचा आकार होतो. त्यामुळं पूर्ण थंड करून घ्यायचं. रंग बघा किती सुंदर आला आहे. खूप काळं होईपर्यंत भाजायचं नाही, असा छान रंग यायला पाहिजे. हे बघा, आता हे असं थोडं मोकळं करून घ्यायचं. आता मी हाताने थोडं हे सुट्टं करून घेते. आता इथे मी हाताने असं थोडं मोकळं करून घेतलं आहे पीठ. आता याच्यात घालूया वेलची आणि जायफळची पावडर. थोडं मिक्स करूया. आणि आता आपण जे 2 कप पिठी साखर घेतली आहे ती ह्याच्यात थोडी थोडी करून घालायची. आता तुम्हाला किती गोड लागते त्या अंदाजाने घाला. कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला कमी आवडतं. आता आपण 2 कप घेतलेली आहे, पण सुरुवातीला थोडी थोडी घालत असं मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती साखर पाहिजे. असं हाताने चोळत चोळत याला मिक्स करायचं. आणि मी जेव्हा पिठी साखर घरात दळली होती तेव्हा ती चाळून घेतली दळल्यानंतर, कारण कुठे जर साखरेचे खडे राहिले तर ते नाही चांगलं वाटत, म्हणून मी ती दळलेली साखर चाळून घेतली होती. आता मी थोडी थोडी साखर मिक्स करते आणि किती साखर लागली ते तुम्हाला परफेक्ट सांगते. आता इथे मला घेतलेली 2 कप पिठी साखर पूर्ण लागली आहे. आणि एक लक्षात ठेवा, साखर 2 कप नाही घ्यायची आहे, पिठी साखर 2 कप मोजून घ्यायची आहे. आता हे 2 कप मला 4 कप बेसनसाठी 2 कप पिठी साखर व्यवस्थित झाले आहे. इथे मी थोडे काजूचे तुकडे करून घेतले असे आणि थोडे परतून घेतलेत कोरडेच, ते याच्यात मिक्स करूया. मी असं केलं आहे कारण वरून काजू लावला की ते नंतर काजू पडतात, म्हणून मी तुकडे करून आत टाकलेत. आता पीठ असं हातावर चोळत चोळत मिक्स करायचं, कारण आपण बराच वेळ ते पीठ थंड होण्यासाठी ठेवलेलं, म्हणून त्यातलं जे तूप आहे तेही असं थंड होऊन असं घट्ट होतं. मग ते थोडं पातळ होण्यासाठी असं हातावर चोळून चोळून घ्यायचं.
आता पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता लाडू बांधून दाखवते. हे बघा, आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे. आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू बांधायचे त्या साईजचे लाडू करायचे आणि याला असं दाबून व्यवस्थित गोल करून घ्यायचं. आणि लाडू बांधून झाल्यानंतर त्याला हातावरती थोडंसं फिरवायचं. त्यानं काय होतं, छान असं वरून त्या लाडूला अशी छान चकाकी येते आणि लाडू मस्त दिसतो. असं टेक्स्चर त्याचं गुळगुळीत होतं, असं रफ नाही दिसत आपल्याला, म्हणून असं फिरवून घ्यायचं. हे बघा, आपला छान लाडू असा बांधून तयार आहे. आता बाकीचेही मी असेच लाडू करून घेते. आता इथे आपले सगळे लाडू करून तयार आहेत. बघा, रंगही खूप छान आला आहे. आता लाडू तोडून दाखवते. हे बघा, खूप छान मऊसूत असे लाडू झाले आहेत, म्हणजे आपलं तुपाचं प्रमाणही बरोबर आहे. तर हे बेसन भाजण्यासाठी मला बरोबर 50 मिनटं लागली होती. तुम्हाला थोडं कमी अधिक लागू शकतं. तर असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट लाडू होतात. त्यामुळे अशी रेसिपी नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.